जल रही है चिता सांसों में है धुआं फिर भी आसमान में है जगी। खरं सांगायचं झालं तर राजकारण आणि राजकारणी या दोन्ही गोष्टींचा मला खूप जास्त राग आहे आणि अजितदादांचे तर मी कधीच समर्थक नव्हते, पण ज्या क्षणी मला दादांच्या निधनाची बातमी कानावर आली ना, मन एकदम थप्प झालं। तो पूर्ण दिवस माझं पूर्ण दादांच्या विचारातच गेला आणि मला असं वाटलं की दुसऱ्या दिवशी मी नॉर्मल होईल, पण आज तिसरा दिवस उजडलाय आणि आजही मला जेव्हा दादांचा विषय किंवा दादांची न्यूज बघतीये डोळ्यात टचकन पाणी येते। ज्या व्यक्तीला मी आयुष्यात कधी समोरही पाहिलं नाही आणि कधी भेटलेही नाही, त्या व्यक्तीसाठी एवढ्या भावना का? सतत असंच वाटत राहते की आपल्या जवळच कोणीतरी व्यक्ती गेलंय। लोकांचा आक्रोश, लोकांचं प्रेम बघून असं वाटतं की खरंच महाराष्ट्र पोरका झाला की काय। मला खरंच कधीच वाटलं नव्हतं की मी एखाद्या राजकर्त्याबद्दल एवढं मनापासून आणि एवढी भावनिक होईल। आताही मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतेय, मी कट मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतोय कारण मी बोलू शकत नाहीये, एवढं मन भरून येते। पण म्हणतात ना, प्रत्येकाचं मरण अटळ असतं आणि ते कोणीच चुकवू शकत नाही। शेवटी दादांना आणि त्यांच्यासोबत मरण पावलेल्या प्रत्येकाला भावपूर्ण श्रद्धांजली। तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार। अरे तुम्हाला कोण येऊन देणार? माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मायमौली त्यांना नवऱ्यांनी सांगितलं ना, जाऊन आमकं बटन दाबायचं। वय म्हणतील बटन घड्याळाचं, बटन धनुष्यबाणाचं, बटन कमळाचंच दाबतील, कारण योजना पुढे 5 वर्ष चालू ठेवायची। 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली। तू नको साथ देऊ, तू ग बस। होय बाबा होय, तुझ्यासारखे म्हणून माझं चाललंय रे। राहिलेल्या आमच्या अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्या मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर आता समाधानी आणि तुमची तब्येत बघून पण समाधान। एवढे सगळे सांगायचं चिठ्ठी मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा। म्हणजे आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाड जनावरांचं सांगतोय। काही वाटत नाही, सहज बोलून जातात। खराडवाडीमध्ये कॉलेज काढा, खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची। म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती। त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं। डायरेक्टर आहे, डायरेक्टर अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळे त्यांनी आम्हाला स्वीकारलं। कोण स्वीकारलं? दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या। गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली। मला आता काही जात नाही ते।